पुस्तकाचे नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. लेखक आहेत रॉबर्ट टी कियोसाकी. अनुवाद अभिजित थिटे. प्रकरण पहिलं. रिच डॅड पुअर डॅड. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्यानुरूप मला 2 वडील होते, एक श्रीमंत तर एक गरीब. त्यांपैकी एक उच्च शिक्षित आणि बुद्धिमान होते. त्यांनी PhD मिळवली होती. महाविद्यालयातील 4 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्षाच्या आतच पूर्ण केला होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. तिच्या साहाय्यानं त्यांनी स्टॅनफोर्ड, शिकागो आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं. दुसऱ्या वडिलांनी 8वी इयत्ताही पूर्ण केली नव्हती. दोघांनीही आयुष्यभर कष्ट केले. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वीही ठरले. फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले, तर एक हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले. एकानं आपल्या पाठी कुटुंब, चर्च आणि चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलर्सची संपत्ती मागे ठेवली, तर दुसऱ्यानं फक्त बिलं. दोघांचीही व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आणि आकर्षित होती. दोघंही खंबीर स्वभावाचे होते. त्यांचा लोकांवर प्रभावही पडे. या दोन्ही डॅडनं मला त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगितल्या. मागितल्यावर सल्लेही दिले. दोघांचं सांगणं वेगवेगळं होतं. दोघांचंही शिक्षणावर ठाम विश्वास होता. फरक होता तो अभ्यासक्रमामध्ये. मला जर एकच वडील असते तर मला त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा मी तो नाकारला असता. 2 वडील असल्यामुळे माझ्यासमोर 2 परस्पर विरुद्ध दृष्टिकोन येत गेले. एक श्रीमंत माणसाचा आणि एक गरीब माणसाचा. कुठलाही एक सल्ला नुसता न स्वीकारता किंवा न नाकारता मला तुलना करता येत होती आणि जो सल्ला पटतो, योग्य वाटतो तो स्वीकारता येत होता. अर्थात त्यावेळी माझे श्रीमंत वडील खरोखरीचे श्रीमंत नव्हते आणि गरीब वडील गरीबही नव्हते. दोघांच्याही कारकिर्दीला नुकताच सुरुवात झाली होती. दोघंही आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य मिळवण्यासाठी झगडत होते. पैशांबाबत मात्र त्यांची मतं अगदी 2 टोकांची होती. उदाहरण, एकजण म्हणायचे की पैशाचा लोभ हे साऱ्या पापाचं मूळ आहे, तर दुसरे म्हणायचे पैशाचा अभाव हेच साऱ्या पापांचं मूळ आहे. हे असं असल्यामुळे मी बऱ्याचदा बुचकळ्यात पडायचो. एकतर हे दोन्ही वडील आपापल्या मतांवर ठाम होते. ते तितकेच अभ्यासूही होते. त्यामुळे नक्की कोणाचं ऐकायचं हे मलाच ठरवता यायचं नाही. सुरुवातीला दोघांचंही पटायचं. मी देखील वयाने लहानच होतो आणि मला चांगला मुलगा म्हणून घ्यायचं होतं. 2 विरुद्ध मतांमुळे, त्यातही पैशांबाबतच्या तीव्र मतांमुळे ते शक्य होत नव्हतं आणि खरं सांगायचं तर याच परिस्थितीमुळे मी देखील विचार करू लागलो. दोघांची मते, त्यांचे सल्ले ऐकून त्यावर चिंतन करण्याची सवय मला लागली. काय आणि का हे प्रश्न मी स्वतःलाच विचारू लागलो. मी खूप विचार करू लागलो होतो. माझ्या मोकळ्या वेळेला बहुतेक वेळ ते असं का म्हणत असावेत याचा विचार करण्यातच जायचा. या वडिलांच्या विधानावर विचार करून झाला की मी त्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करायचो. खरं तर यांचं बरोबर आहे किंवा चूक आहे किंवा काय कळतंय त्यांना असं म्हणून झटकून टाकणंही सोपं नव्हतं. मला पण अतिशय प्रिय असणारे हे 2 वडील असल्यामुळे विचार करणं आणि शेवटी स्वतःच्या विचारांचा एक मार्ग निवडणं मला भाग पडलं. निवड करणं, मत स्वीकारणं किंवा नाकारणं ही मोकळीक मला भावी आयुष्यात खूपच उपयुक्त ठरली. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब होतात. मध्यमवर्गीय देण्यांशी कायमच झगडत राहतात. याचं कारण आहे आर्थिक शिक्षणात. आपल्याकडे शाळा कॉलेजांमध्ये हा महत्त्वाचा विषय शिकवला जात नाही. तो शिकवला जातो घरात. बहुतेक सारेजण हा अतिशय महत्त्वाचा विषय आपापल्या पालकांकडून शिकतात. गरीब पालक आपल्या मुलाला पैशाबद्दल काय सांगतात? ते फक्त सांगतात, शाळेत जा, भरपूर शिक. मग ते मूलही त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेत जातं, भरपूर अभ्यास करतं, चांगले गुण मिळवतं आणि आयुष्यात पुढे जात राहतं. ते आपल्या पालकांचा अर्थविषयक दृष्टिकोन आणि मनोभूमिका घेऊनच. ती काही बदलत नाही. ते लहानपणीच ती शिकलेले असतात. पैशाबद्दल शाळेत शिकवलं जात नाही. शाळा कॉलेजांमध्ये मुलांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यावरच भर असतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आर्थिक कौशल्य हा गृहीतच धरलेला नाही. अगदी उत्तम बँकर्स किंवा डॉक्टर शाळेत उत्तम गुण मिळवत असले तरी बाहेरच्या जगात काय?
तिथं ते उत्तम आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडतच राहतात. आपल्या राष्ट्रावर वाढत जाणाऱ्या कर्जामागे हेच तर कारण आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे नेते आणि अधिकारी शैक्षणिकदृष्ट्या कितीही उच्च शिक्षित असले तरी अर्थविषयक बाबींचं ज्ञान तोकडं असतं. आज लक्षावधी लोक आर्थिक आणि वैद्यकीय गरजांसाठी सरकार किंवा त्यांच्या कुटुंबावर अवलंबून आहेत. त्यासाठी मेडिकेअर आणि सामाजिक सुरक्षिततेसारख्या सरकारी योजनाही आहेत. पण पुढील काळात जेव्हा लक्षावधी लोकांना या आधाराची गरज भासेल तेव्हा काय होईल, याची मला नेहमीच काळजी वाटते. काळ जसजसा पुढे जात राहील तसतशी लोकसंख्या वाढेल आणि आर्थिक प्रशिक्षण नसल्यामुळे निम्नस्तरीय लोकांची संख्याही मोठी असेल. हे सारे याच योजनांवर अवलंबून राहू लागले तर त्या कोसळून पडतील आणि त्यावेळी आपण काय करणार आहोत? आपलं भविष्य आताच्या पिढीवर अवलंबून आहे आणि त्याचं अर्थविषयक शिक्षण त्यांचे पालकच करत असतील, जे बहुसंख्येने गरीबच आहेत. पुढे काय होईल हे सांगायला कोणी मोठा भविष्यवेत्ता असायची गरज नाही. नशिबानं 2 प्रभावी वडील मिळाल्यामुळे मला दोघांकडूनही शिकता आलं. हे शिकता शिकता एखाद्या विचाराचा, मान्यतेचा जीवनावर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे जाणून घेता आलं. त्या विचारांमागचा कार्यकारण भाव समजावून घेता आला. उदाहरणच सांगायचं तर माझे एक वडील म्हणायचे, हे विकत घेण्याची माझी काही ऐपत नाही. दुसऱ्या वडिलांची मात्र अशा वाक्यांना बंदी होती, ही वस्तू मला हवी आहे, ती मला विकत घ्यायची आहे, असं ठरवूनच मग त्या दृष्टीने विचार करावा, पावलं उचलावीत असा त्यांचा आग्रह असे. या 2 वाक्यांमध्ये एक विधान आहे तर एकात प्रश्न दडलेला आहे. पहिलं उत्तर असेल तर मुद्दा तिथेच संपतो. उलट दुसरं उत्तर तुम्हाला विचारप्रवृत्त करतं. लवकरच श्रीमंत होऊ घातलेले माझे वडील म्हणायचे, ही विकत घेण्याची माझी ऐपत नाही. याचा खरा अर्थ आहे, माझा मेंदू काम करत नाही. तुम्ही जेव्हा ही वस्तू मला विकत घ्यायची आहे असं ठरवता तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही विकत घ्यावं. याचा अर्थ एवढाच आहे की जगातला सर्वात शक्तिशाली संगणक तुमचा मेंदू तो उपयोगात आणा. त्याला त्या दिशेनं विचार करायला प्रवृत्त करा. माझा मेंदू दिवसागणिक सामर्थ्यवान होत चालला आहे कारण मी त्याचा तसा उपयोग करतो. तो जेवढा सामर्थ्यवान होईल तेवढे जास्त पैसे मी कमवीन. ही गोष्ट विकत घेण्याची माझी ऐपत नाही. हे वाक्य तुमचा मेंदू आळशी असल्याचं लक्षण आहे असं त्याचं ठाम मत होतं. माझे हे दोन्ही वडील प्रचंड कष्ट करत. त्यांच्यात एक मोठा फरक होता. तो म्हणजे पैशांची गोष्ट आली की एक वडील आपल्या मेंदूला डुलकी घेऊ देत तर दुसरे त्याला अंग झाडून कामाला लावत. त्याचाच परिणामस्वरूप एक डॅड गरीब राहिले आणि एक श्रीमंत झाले. एक माणूस नियमितपणे व्यायाम करतो आणि दुसरा सोफ्यावर लोळत TV पाहतो. तसाच हाही प्रकार. योग्य व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहतं. तसंच मेंदूला व्यायाम दिल्यामुळे संपत्ती चांगली राहते, वाढते. आळस केला की आरोग्य आणि संपत्ती या दोन्हींचा ऱ्हास होतो. माझ्या या दोन्ही डॅडचे विचार परस्पर विरोधी होते. एक डॅड म्हणायचे की श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादायला हवा, त्यातून मिळणारा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी वापरता येईल. दुसरे डॅडी अगदीच विरोधी विचारांचे. ते म्हणायचे की पैसा निर्माण करणाऱ्या लोकांवर कर लादणं म्हणजे संपन्नता आणणाऱ्यांना शिक्षा देणंच आहे. हे अतिशय चुकीचं आहे. हे म्हणजे जो निर्माण करतो त्याला शिक्षा आणि जो काहीच करत नाही त्याला बक्षीस. एक डॅड म्हणायचे, खूप अभ्यास करा म्हणजे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल. दुसरे डॅड म्हणायचे, खूप अभ्यास करा म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचे मालक व्हाल. एक डॅड म्हणायचे, मी श्रीमंत नाही कारण मला मुले आहेत. तर दुसरे म्हणायचे, मी श्रीमंत व्हायलाच हवं कारण मला मुले आहेत. जेवायला बसल्यानंतर एकजण आर्थिक आणि व्यावसायिक चर्चेला प्रोत्साहन देत तर दुसऱ्यांना ही गोष्ट अजिबात मंजूर नव्हती. एक म्हणायचे, पैसा सुरक्षित ठेवा, व्यवहार सुरक्षितच असावेत. तर दुसरे म्हणत, जोखीम घ्यायला शिका. आपलं घर म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक आहे, ती सर्वोत्तम मालमत्ता आहे असा एकाचा भक्कम विश्वास होता.
दुसऱ्याला वाटायचं की घर म्हणजे डोक्यावरचं मोठं कर्ज आणि तुमची तीच सर्वात मोठी गुंतवणूक असेल तर त्यातून फक्त मनस्तापच मिळेल. दोन्ही डॅड आपापली बिलं नियमितपणे भरत. फक्त एक जण आदल्या दिवशी भरायचे तर दुसरे शेवटच्या दिवशी. कंपनी किंवा सरकार यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घ्यावी असं एका डॅडला वाटे. पगारवाढ, निवृत्तीनंतरचे फायदे, वैद्यकीय सेवा, आजारपणाची रजा, सुट्टी आणि इतर फायद्यांबाबत ते कायम विचार करत. त्यांचे 2 काका सैन्यात होते. 20 वर्षाच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यावेळी त्यांनी निवृत्तीवेतन आणि इतर भरपूर फायदे मिळत होते. त्यांचं त्यांना कायमचं कौतुक वाटायचं. विद्यापीठात असलेली मुदत ठेव योजना त्यांना आवडायची. नोकरीची सुरक्षितता आणि त्यातून मिळणारे फायदे हे त्यांना नोकरीपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटायचे. मी जर ही सरकारी नोकरी मनापासून केली आहे, खूप कष्ट घेतले आहेत, तर नोकरीत आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या गोष्टींवर माझा हक्कच आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. याउलट दुसऱ्या डॅडच्या सामर्थ्यावर विश्वास होता. माणसानं स्वावलंबीच असावं असं त्यांना वाटायचं. ही हक्काची मानसिकता त्यांना बोचायची. असा विचार करत करतच लोक कमजोर आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतात असं त्यांना वाटे. माणसानं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे असं ठाम प्रतिपादन ते करायचे. एक डॅड आपल्या उत्पन्नातून थोडे तरी डॉलर्स बाजूला टाकण्यासाठी धडपडायचे तर दुसरे त्याच पैशाची गुंतवणूक करायचे. चांगली नोकरी मिळवण्यासाठी उत्तम CV कसा लिहावा हे मला एका डॅडने शिकवलं, तर दुसऱ्या उत्तम व्यावसायिक आणि आर्थिक प्लॅन कसा करावा हे शिकवलं. या 2 टोकांच्या मतांच्या गदारोळामुळे माझा अजिबात तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला. मी विचार करायला शिकलो. एखाद्याच्या विचारांचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहण्याची संधी मला मिळाली. माझ्या हेही लक्षात आलं की फक्त आणि फक्त विचारांमुळेच आपल्या आयुष्याला आकार असतो. माझे गरीब डॅड नेहमीच म्हणायचे की मी कधीच श्रीमंत होणार नाही आणि हे त्यांचंच भाकीत सत्यात उतरलं. दुसऱ्या बाजूला माझे श्रीमंत डॅड हे मी श्रीमंत आहे असंच म्हणायचे. मी श्रीमंत आहे आणि श्रीमंत माणसं हे असं वागत नसतात असं ते नेहमी म्हणायचे. एकदा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ते पार कोलमडून पडायची वेळ आली होती. पण तेव्हाही ते मी श्रीमंत आहे असंच म्हणत. आर्थिक फटका बसणं आणि गरीब असणं यात मोठा फरक आहे. आर्थिक फटका तात्पुरता असतो तर गरिबी कायमची असते असं ते सांगतात. गरीब डॅड म्हणत, माझ्या दृष्टीने पैशाला फारसं महत्त्व नाही, तर श्रीमंत डॅड म्हणत, पैसा ही शक्ती आहे. आपले विचार खूप महत्त्वाचे असतात. आपल्या जीवनाचा मार्ग तेच ठरवत असतात. असं असलं तरी विचारांची शक्ती काही मापता येत नाही, ती अनुभवता येते. मला माझे विचार मांडता येत होते. मुळात मी विचार करू लागलो होतो. त्यातूनच मला जाणवत होतं की माझे गरीब डॅड हे पैसे कमी मिळत असल्यामुळे गरीब नव्हते. त्यांचे विचार आणि तशा कृतीमुळे ते गरीब राहिले होते. सततच्या विचारांमुळे मला या दोन्ही डॅडच्या विचारातील तफावत लक्षात येत होती. त्यांची 2 टोकांची मतं आणि त्यामुळे होणारे परिणाम मी जवळून अनुभवत होतो. आता माझ्यापुढे प्रश्न होता की मी कोणाचा सल्ला मानावा, श्रीमंत डॅडचा की गरीब डॅडचा. दोघांनाही शिक्षण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींविषयी प्रचंड आदर होता. मी भरपूर शिकावं याबाबत त्यांचं दुमत नव्हतं. मतभेद होता तो काय शिकावं याबाबत. एकाला वाटायचं की मी खूप अभ्यास करावा, पदवी मिळवावी आणि पैसे कमावण्यासाठी चांगली नोकरी करावी. मी वकील किंवा अकाउंटंट व्हावं किंवा एखादा बिझनेस स्कूलमध्ये MBAला प्रवेश मिळवावा असं वाटायचं. दुसऱ्यानं मला श्रीमंत होण्यासाठी अभ्यास करायला सांगितलं. पैसा म्हणजे नक्की काय आहे, पैसा कशा प्रकारे काम करतो, आपल्यासाठी तो काय करू शकेल याचा अभ्यास करायला हवा असं ते सांगायचे. मी पैसे मिळवण्यासाठी काम करत नाही, तर पैसे माझ्यासाठी काम करतात असं ते नेहमी सांगायचे. त्यावेळी मी 9 वर्षाचा होतो. हे सारं अनुभवत होतो, विचार करत होतो आणि त्या विचारातून मी श्रीमंत डॅडचं ऐकावं, त्यांच्याकडून पैशाविषयीचं ज्ञान मिळवावं असा निर्णय घेतला. माझ्या गरीब डॅडकडे उत्तम पदव्या होत्या, तरीही याबाबत त्यांचं न ऐकण्याचं मी ठरवलं. थोडं शहाणपण रॉबर्ट फ्रॉस्टकडून.
रॉबर्ट फ्रॉस्ट हे माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात. त्यातील द रोड नॉट टेकन ही कविता माझी सर्वात आवडती. ती मी जवळजवळ रोज वाचतो. त्यात एक सुंदर विचार आहे, तो मला आवडतो. त्यांची टू रोड्स डायव्हर्ड इन अ येलो वूड अँड सॉरी आय कुड नॉट ट्रॅव्हल बोथ अँड बी वन ट्रॅव्हलर लॉंग आय स्टूड अँड लुक डाऊन वन ॲज फार ॲज आय कुड टू वेअर इट बेंड इन द अंडरग्रोथ then took the other as just as fair, and having perhaps the better claim, because it was grassy and wanted wear, though as for that the passing there had worn them really about the same, and both that morning equally lay in leaves no step had trodden back. Oh, I kept the first for another day, yet knowing how well leads on to way, I doubt if I should ever come back. I shall be telling this with a sigh. Somewhere ages and ages hence, two roads diverged in a wood, and I took the one less traveled by, and that has made all the difference. याचाच मराठी अनुवाद आहे. वाट अशी जी मी न घेतलेली. चालत असता दिशा दूरची, अडखळलो थोडा एक दिशी. समोर होत्या वाटा दोन, एक डावी अन एक उजवी. थांबून थोडा पाहुनी गेलो, वाट एकमक सुंदरशी. पर्णराजी आच्छादित अन लोक चालले त्यावरुनी. दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन उजेडाशी. वही वाटही नसे तिथ अन भासे गूढ वलयाची. होते माहीत मजला हेही, पहिली वाट सोयीची. दुसरी वाट पाहे वाट अखंडितपण पथिकांची. अभिमानेही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची. धाडस करुनी परिश्रमांते वाकविले मी दैवही. मी गेली अनेक वर्षे या कवितेचे मनन करतो. माझ्या उच्च शिक्षित वडिलांचा सल्ला आणि पैशाविषयीची भूमिका न स्वीकारण्याचा निर्णय खूप क्लेशदायक होता. तरीही याच निर्णयांमुळे माझ्या आयुष्यातला आकार आला, हेही तितकंच खरं. कोणाचा सल्ला ऐकायचा हे ठरवल्यानंतर माझं अर्थविषयक शिक्षण सुरू झालं. माझ्या श्रीमंत डॅडने सतत 30 वर्ष मला माझ्या 39व्या वर्षात शिकवलं. ज्यावेळी त्यांना वाटलं की आता माझ्या डोक्यात त्याचं शिकवणं शिरलं आहे, मला सर्व समजलं आहे, जे शिकलो त्याचंच आकलन झालं आहे, त्याच वेळी ते थांबले. पैसा हे शक्तीचं एक रूप आहे, पण त्याहीपेक्षा प्रबळ आहे ते अर्थविषयक शिक्षण. पैसा येतो आणि जातो. तो पैसा कसं काम करतो किंवा त्याकडून काम कसं करून घ्यायचं याचं शिक्षण मिळालं असेल तरच तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता, संपत्ती मिळवू शकता. पण विधायक विचारसरणी उपयोगाची नाही. तेवढंच असूनही लोकांना काहीच करता येत नाही, कारण त्यांना पैसा कसा कार्य करतो याचंच शिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळे ते आयुष्यभर फक्त पैसा मिळवण्यासाठी कष्ट उपसत राहतात. मी जेव्हा हे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझं वय होतं 9 वर्ष. त्यामुळे श्रीमंत डॅडने दिलेले धडे खूपच साधे होते. फक्त 6 धडे होते तेच धडे मी 30 वर्ष गिरवत होतो. हे पुस्तक त्या 6 धड्यांवर आहे. माझ्या श्रीमंत डॅडने मला जे जे सांगितलं ते मी या पुस्तकातून तुमच्यासमोर ठेवतो आहे. हे धडे म्हणजे आपल्या प्रश्नांवरची उत्तरं नाहीत, हे आहेत चौकातले दिशादर्शक खांब. बदलत्या अनिश्चित वातावरणात असलेले वेळी हे खांब तुम्हाला योग्य ती दिशा देतील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील. थँक्यू. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद.